गुड मॉर्निंग स्टुडंट. मुलांना पेज नंबर 38 आणि 39वरचं आपल्याला आज क्वेश्चन घ्यायचे आहेत. तर पहा, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे आपल्याला याच्या अगोदर पण अशाच प्रकारामध्ये झालेले आहेत, फक्त लेटर्स वेगळे होते ते. ओके नाही, या अगोदरचे लेटर्स होते. आता जीच्या पुढचे लेटर्स घ्या, जीच्या अगोदरचे झालेले आहेत आपल्याला. तर क्वेश्चन नंबर 3, जॉईन द सेम वर्ड्स विथ अ लाईन, म्हणजे सारखे शब्द रेघेने किंवा रेषेने जोडायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी पिक्चर्स पण दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे वर्ड्स दिलेले आहेत. तर ते तुम्हाला काय करायचे आहेत, सेम जे वर्ड्स आहेत ते जॉईन करायचे. ठीक आहे. आता गर्ल पुढचे जे येलो कलरमध्ये वर्ड लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये जॉईन करायचं आहे. गर्ल शब्द कुठं आहे ते शोधायचं आहे आणि त्याला जॉईन करायचे. ठीक आहे, आले लक्षात. या ठिकाणी बर्ड, गुड, गर्ल, पार्ट. तर गर्ल आहे, त्याचं स्पेलिंग पण तुम्हाला माहिती आहे, त्याला तुम्ही जॉईन करायचे. आता 2 नंबरचं बघा, जीप हा शब्द पुढे पाहायचा आहे आणि त्याला जॉईन करायचे. ठीक आहे. पीप, गोईंग, फील आणि शेवटी आले जीप. ठीक आहे, तिथं जॉईन करायचे. आता काईट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पतंग, हो की नाही. मग काईट हा शब्द कुठे आहे, हा वर्ड कुठे आहे, हे शब्द सगळे वाचायचे त्याच्या अगोदरचे. किलो, काइंड, बाईक आणि काईट शेवटीच आहे. ओके नाही. तर काईटला जॉईन करा. आता क्वीन हा शब्द बघा पुढच्या लाईनमध्ये कुठं आहे, फर्स्ट नंबरलाच आहे क्वीन. ओके नाही. पुढे ग्रीन, क्विक असे शब्द दिले, तर फर्स्ट नंबरला आहे क्वीन, त्याला तुम्ही ते जॉईन करायचे, व्यवस्थित जॉईन करायचे करताना पेन्सिलनी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4, स्पॉट द लेटर इन द वर्ड, जॉईन द सेम लेटर्स, म्हणजे दिलेले अक्षर शब्दात शोधा, ती अक्षरे जोडा. आता वर्ड का पिक्चर, वर आपल्याला पिक्चर आणि वर्ड दिलेले होते, आता खाली लेटर्स दिलेले आहेत. ते फक्त लेटर्स तुम्हाला ज्या ज्या वर्डमध्ये आहेत तिथं ते जॉईन करायचे. आता पहिला लेटर दिले जी कुठे कुठे आहे त्याला फक्त जॉईन करायचे. गर्ल, ग्रेप्स, गॉगल्स, लॉंग, फ्रॉग. आलं लक्षात. या ठिकाणी जी जिथे दिसते तिथे तुम्हाला जे जॉईन करायचे. आता जंप, जीप, एन्जॉय, जार, जॅकेट. याच्यामध्ये जे जिथेही असेल, मध्ये जरी असेल, लास्टला जरी असेल, तरी तिथं तुम्ही जे या लेटर्सला जॉईन करायचं आहे. आता काईट, लॉक, आस्क, किटन, जोकर. या ठिकाणी के जिथं आहे फर्स्ट लेटर आहे, या ठिकाणी काईटच्या तिथं पहिल्यांदाच आहे. लॉकला शेवटी आहे, आस्कला शेवटी आहे, किटनला पहिल्यांदाच आहे आणि जोकरला मध्ये आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जॉईन करायचं. आता क्यू म्हणजे क्वीन, क्विक, क्वाईट, क्वेश्चन. आता प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदाच क्यू आहे, तिथं तुम्ही ते अक्षर जॉईन करायचं आहे. आता पुढच्या पेज नंबर 39 वरील 5वा जो क्वेश्चन आहे, रीड द नेम ऑफ द लेटर्स, म्हणजे अक्षराचे नाव वाचायचं आहे तुम्हाला. तिथं तुम्हाला तिथं पिक्चर्स दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला समजतील की ते वर्ड कोणते आहेत, पण आपल्याला फक्त ते काय करायचे, अक्षर म्हणजे लेटर वाचायचं आहे. आता तिथं मुलगी दिसते तुम्हाला, गर्ल, हो ना. मग तिथं काय येईल त्याचा उच्चार जी. नंतर काय दिसते तुम्हाला, जीप दिसते की नाही. मग तिथं काय येईल, जीपचं स्पेलिंग काय, जे पासून. ओके नाही, म्हणजे जे लेटर्स काय येईल तिथं जे. आता खाली काईट दिसतोय के आणि क्यू म्हणजे रांग. ओके नाही, दिसते की नाही, एकामागे एक सर्व माणसे उभी आहेत. तर क्यू आले लक्षात. फक्त लेटर्स तुम्हाला वाचायचे आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6, ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर, ट्रेस इट विथ अ पेन्सिल, कॉपी द लेटर इन युअर नोटबुक, म्हणजे अक्षर बोटाने गिरवा, पेन्सिलने गिरवा आणि तुमच्या वहीत पाहून ते लिहायचे आहेत. खाली जे 4 लाईनमध्ये तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत ते कशा प्रकारे काढले आहेत, 3 लाईनमध्ये काढले आहेत का 4 लाईनमध्ये काढले आहे का 2 लाईनमध्ये काढले आहेत, व्यवस्थित पाहायचे. तुम्हाला 4 लाईनमध्ये लिहितानाही व्यवस्थित लिहिता येत नाही, जी एकदम वर लिहिता तुम्ही, तसं आहे का इथे, नाही. जी खालच्या 3 लाईनमध्ये आहे, जे सुद्धा तसंच आहे. के पहा कुठं आहे, फर्स्ट लाईनला आहे, हो की नाही. आणि क्यू
पहा कसं काढलेलं आहे, खालच्या एकदम खालच्या लाईनला टच झालेलं आहे ते. तर हे सर्व तुम्ही पाहायचे, निरीक्षण करायचे, लिहिताना हे सर्व बघून व्यवस्थित लिहायचं. इथे गिरवायचं आहे तुम्हाला. अगोदर काय करायचं आहे, बोटाने गिरवायचं आहे, नंतर पेन्सिलने गिरवायचं आहे आणि तुमच्या वहीत म्हणजे 4 लाईनच्या वहीमध्ये हे लिहायचे आहेत. आले लक्षात? ठीक आहे. क्यू आणि जी याच्यामधला फरक कळला पाहिजे. तुम्ही सेम काढता, जी आणि या ठिकाणी पहा क्यू कसं काढलेलं आहे ते लक्ष देऊन काढायचं आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 7. ड्रॉ द लेटर इन द इयर. ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. म्हणजे काय, अक्षर हवेत काढायचे आहेत किंवा तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढायचे आहेत. या अगोदर पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला की हे अक्षर काय करायचे, तुम्हाला मित्राची किंवा मैत्रिणीच्या पाठीवर गिरवायचे आणि त्याला ओळखायला लावायचे किंवा त्यांनी तुमच्या पाठीवर काढायचे आणि तुम्ही ओळखायचे. आले लक्षात? अशा प्रकारे तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला हे अक्षर व्यवस्थित लिहिता येतील. म्हणजे जी, जे, के, क्यू याचा तुम्हाला सराव करायचा आहे. ठीक आहे. आता यातले जे हार्ड वर्ड आहेत ते तुम्हाला सांगते मी. क्वीन म्हणजे काय, राणी. जार, बरणी. जीप मीन्स जीप. किटन, मांजरीचे पिल्लू. जोकर, विदूषक. गोट, बकरी. केटल, किटली. क्वेश्चन, प्रश्न. क्यू म्हणजे रांग. गार्लिक, लसूण. की म्हणजे चावी. जॅकेटच म्हणतो आपण त्याला. पार्ट म्हणजे भाग. पीप म्हणजे डोकावणे. फील म्हणजे वाटणे. बाईक म्हणजे 2 चाकी वाहन. टू स्पॉट म्हणजे शोधा. गॉगल्स म्हणजे चष्मा. लॉंग म्हणजे ओंडका. फ्रॉग म्हणजे बेडूक. एन्जॉय म्हणजे आनंदित होणे. लॉक म्हणजे कुलूप. आस्क म्हणजे विचारणे. क्वाईट म्हणजे अगदी. तर हे जे हार्ड वर्ड आहेत मी जे सांगितले ते तुम्ही व्यवस्थित वहीतसुद्धा लिहायचे आहे आणि त्याचे स्पेलिंगसुद्धा पाठ करायचे आहेत. ठीक आहे. हे पेज नंबर लक्षात आले. 38 आणि 39 व्यवस्थित वहीमध्ये लिहिताना लिहायचेत, वाचून लिहायचे, तसेच लिहायचे नाही. ठीक आहे. ओके.